भारताचं सगळं संविधान लिहिल्यानंतर महत्वाचं असतं की संविधान तयार झालं, पण ते अर्पण कोणाला करायचं? कोणाला तरी केलं पाहिजे ना. कारण कोणत्याही पानाची आणि दिवसाची सुरुवात करायची तर आपण कोणाला तरी अर्पण किंवा कोणाला तरी शरण जातो. भगवान बुद्धाला शरण जातो आपण म्हणतो. तसं काही ना काही वरती हवं. प्रत्येकाचं मत वेगळं होतं. संविधान म्हणजे ऊर्जा केंद्र आणि संविधान म्हणजे सार्वभौम आणि एवढं मोठं देशाचं असणारं संविधान कोणाला तरी आपण अर्पण केलं पाहिजे. मग ते कोणाला केलं पाहिजे याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असताना घटना परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी सुरू केली आणि सांगितलं, आम्ही भारताचे लोक अशी आपण सुरुवात करूया. बघा, कुणीही सांगितलं तर लगेच या खूप छान सांगताय असं करत टाळ्या वाजवत स्वागत करतील असे आपले लोक नाहीच. मग तिकडे कसे असणार? आपणच होत ना ते. मग काय, सगळ्यांनी नकार दिला. नकार काय झाला? मालवीय म्हणाले, इन द नेम ऑफ गॉड अशी सुरुवात हवी. काहींनी सांगितलं मग देव आला. देवीने काय केलंय? देव नाही चालणार, देवी चालेल. मग देवीचं नाव असलं पाहिजे आणि कामख्या या देवीच्या नावानं सुरुवात करा सांगितलं. आता मौलाना हसरत मोहनी हे म्हणाले, अल्लाह के नाम अशी सुरुवात केली पाहिजे, कारण त्यांचं त्यांच्या पद्धतीनं बरोबर होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळं ऐकून म्हणाले, थोडं थांबा, तुमची काहीतरी गल्लत होतीये. हे संविधान माणसांचं आहे, देव लोकांचं नाही, थोडं समजून घ्या. मात्र बाबासाहेब आंबेडकरांना कुणीही सपोर्ट केला नाही लगेच. मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? ठीक आहे, तुमचा मला विरोधच आहे ना, तर आपण मतदान घेऊया आणि मतदान घेतल्यानंतर आपण निर्णय ठरवूया. मग 33 कोटी देव विरुद्ध 33 कोटी लोक असं मतदान झालं. आता मतदान करत असताना कोणी कोणाला मतदान केलं तर गपचूपच करतो. मग आता देवाला मतदान केलं तर देवाला मतदान करून आणि नाही करून, असून खोळंबा आणि नसूनही खोळंबा. पण उद्या लोकशाही आली, संविधान आलं तर मतदान मागायला कोणाकडे जाणार? लोकांकडे. आणि मग लोकांकडे जर जायचं असेल तर लोकांना मतदान न करून चालेल का असा प्रश्न पडला. आणि मग मतदान झालं आणि या मतदानाचा रिझल्ट खूप चांगला होता. या 33 कोटी देवांना 32% मतदान मिळालं आणि जे लोक होती त्या लोकांना 68% मतदान झालं. या 68% असणाऱ्या मतदानाचं विशेष असं होतं की यातले 2/3 सभासद हे रजा होते. पण या सगळ्यांचा देवाविरुद्ध लोकांचा झालेला सामना याचा विजय असा झाला, लोकांचा विजय आणि देवाचा पराजय झाला. मग काय, सामना तर अटीतटीचा होता. अटीतटीच्या सामन्यात रंगलेले आणि जिंकलेले हे लोक म्हणजे दुसरे तिसरे कोण की ज्यांचं भारतीयत्व आहे आणि ज्यांचं मतदार यादीत नाव आहे आपल्या भारताच्या, ते आपल्या भारत देशाच्या सातबाराचे मालक. आम्ही भारतीय, तुम्ही आणि आम्ही म्हणून तुमच्यासमोर विषय मांडते, आम्ही भारतीय. आता हा विषय मांडत असताना विनय चारोली यांची कविता खूप सुंदर आहे बघा. हमने कहा आजाद है हमने कहा आजाद है हम, दिल की सुनेंगे यहाँ, राहें बनाएंगे हम ही हमारी मंजिल चुनेंगे यहाँ. कोई ना छोटा कोई ना बड़ा, मिलके चलेंगे यहाँ, अधिकार सबको जीने का है, सर ना झुकेंगे यहाँ, हम लोग वी द पीपल. अशा पद्धतीनं या सुंदर कवितेच्या ओळीनं विषय तुमच्या समोर मांडते. आता सगळ्यांना असं वाटत असेल की मॅडम किती चांगल्या पद्धतीनं वी द पीपलची व्याख्या सांगताय, हम लोग इथपर्यंत ठीक आहे, पण मॅडम हे काल्पनिक जगातलं आहे. नाही हो, वास्तवातलं पण आहे ना. म्हणजे कसं, ग्रँड विल ऑस्टिन हे संविधानाचे अभ्यासक